मालवणी मेजवानी. वाव. आणि इकडे बघ बोट आहे वरती. बघ मध्ये एक बसलाय, काय बोलतात त्याला, कोळी. कोळी बोट मध्ये एक कोळी बसलाय. व्हेज थाली आली आहे मम्मीची आणि यांची चिकन थाली पण आली आहे. तुझ्या थालीमध्ये काय काय आहे? सुका जवळ, हां, सुकं चिकन, हां, सुकं कालवण, कांदा लिंबू, चवळी, चवळीची आमटी. आणि हे व्हेज कोल्हापुरी आहे. कोल्हापुरी व्हेज कोल्हापुरीचं आहे. भाज्या आहेत त्यामध्ये आणि मटनचं आहे. अँड दिस इज माय फेवरेट सोल करी. हॅपी ॲनिव्हर्सरी. मला सडनली आठवण आली. त्या दोघांना पण आठवण नाही. हा मग 10 तारीख निघाली. ओपन झालं सगळ्यांचं. मंडेला नाही करणार. हा, मी ऍडव्हान्स मध्ये केलं आम्ही सगळ्यांनी आता. हॅलो गाईज, वेलकम बॅक. आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मी जस्ट निघालेली ऑफिसवरून घरी जायला. फटाफट जाऊया कारण की आपल्याला कुठेतरी बाहेर जायचंय. घरी जाऊन खूप लेट झालाय मला. पटकन मला घरी पोहोचायचं. लेट्स सी मी गाईज, जसं की तुम्ही बघितलं मगाशी मी ऑफिसमधून निघाली आणि आता घरी मला खूप लेट झाला. आम्हाला बाहेर जायचे. मी पटापट जाते आणि मग तुमच्याशी बोलते. घरी सगळे माझ्यासाठी वेट करतायत कारण की आम्हाला बाहेर जायचे. सो आम्हाला जायचं आहे ठाण्याला. का ते मी तुम्हाला सांगते. आधी पहिले मी घरी जाते कारण की आय एम टू लेट. लिफ्ट पण लवकर येत नाही यार. जल्दी या भाई. ऑलरेडी आज मला ॲक्च्युली बस पण लेटच भेटली, ट्रेन पण लेटच भेटली. म्हणजे लेट झालाय आणि त्यामध्ये ऑलरेडी लेट झाला आणि त्यामध्ये अजून लेट. सो बस सुद्धा लेट भेटली आणि ट्रेन पण एवढी असं मेलासारखी चालत नाही, एकदम हळूहळू. एनिवेज बट आता मी लिफ्टमध्ये मी पोहोचेन आता 30 सेकंड्समध्ये. सो या मी निघते आता पहिले घरी जाऊन आणि मग तुम्हाला भेटते. चला गाईस, खूप लेट झालाय. गाईज मी घरी आली, पटकन फ्रेशनअप झाली आणि 10 मिनिट्समध्ये पटकन मी टी वगैरे प्यायली आणि आता मी लगेच निघालोय जायला. सो मी, मम्मी, भाई आणि वहिनी आम्ही 4 जण चाललोय आणि माझा अजून एक भाऊ आणि वहिनी, ते लोक आम्हाला तिकडेच डायरेक्टली ठाण्याला भेटतील. तर चला आता पटापट जाऊया. लेट्स सी किती ट्रॅफिक वगैरे भेटते आहे. ट्रॅफिक नाही जास्त भेटली तर बरंच होईल. ओ शेट गाईज, तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक आहे. ॲक्च्युली आम्ही साईडच्या रोडने आलो तरी पण इथे एवढी ट्रॅफिक आहे आणि स्टील 48 मिनिट्स आम्हाला दाखवत आहे तिकडे रीच करायला. सो इथे पण खूप ट्रॅफिक आहे आणि इथे मेन रोडला पण खूपच ट्रॅफिक आहे. आय थिंक सो आम्हाला ट्रॅक चेंज करावा लागणार आहे. गाईज आता मी ट्रॅक चेंज केलाय. तिथून आम्ही आलो इथे मेन रोडला, पण इथे पण सेमच हाल आहे. सेम काय म्हणजे आय थिंक सो तिकडची ट्रॅफिक आता सुटली आणि इथे जास्त ट्रॅफिक लागली असं झालंय आता. इथे पण आहेच ट्रॅफिक तरी. वाव, गणपती बाप्पा मोरया. आणि आता आम्ही पोहोचलोय ठाण्याच्या पुढे आलोय आम्ही आणि इथे पण या ट्रॅफिक तो पीछा छोड़ने वाली नहीं लगता है मेरे को. कधी पोहोचणार आम्ही गॉड नोज. गाईज आता आम्ही जवळ आलोय. 10 to 12 मिनिट्स मध्ये आम्ही पोहोचू, पण इथे पण स्टील ट्रॅफिक आहे. बट ऑलमोस्ट आता आलोय आम्ही जवळ. किती छोटा रस्ता आहे यार. काय करू, इकडे थांबूया का आतमध्ये?
कुठे आहे ते हॉस्पिटल? कुठे आहे? पुढे वाटतं. गाडी आहे दिसते. कन्स्ट्रक्शन काम चालू आहे ते रस्त्याचं. अच्छा तिकडे. तिकडे हॉस्पिटल. ते बघ हॉस्पिटल तिकडे. अपेक्स फार्मसी. गाईज आम्ही आलोय आता हॉस्पिटलला. सो मी थोड्या वेळात तुम्हाला भेटते. गाईज आता आम्ही निघालो हॉस्पिटलमधून आणि नाव वी आर गोइंग टू ईट समथिंग, कारण की 11 वाजून गेलेत. सो आता डिनरच करून घेऊ आम्ही. सो आम्ही बघतोय आता कुठे चांगलं रेस्टॉरंट वगैरे आहे का. तो एक ही है ना भाई, दूसरा होटल रेस्टोरेंट है। नहीं बात बराबर है, तो पार्किंग किधर है वो बताओ। देखिए ना इधर दवा डाल दीजिए। हळू या, इकडे गाडी आहे. चल तेरा बैग भी दे। ही बाई इथे साईडला. काहीच आम्ही आलोय हॉस्पिटलमधून आणि आता 11 वाजले. सो आम्ही आता थोडं खायला जातोय हॉटेलमध्ये. सो लेट्स सी. इकडे एक सिंधुदुर्ग करून रेस्टॉरंट आहे. सो वी आर गोइंग देअर. हां कुठे सिंधुदुर्ग? तिकडे आहे. आणि इथे थोडंसं गाडीचं पार्किंगचं इश्यू आहे. सो आता भाई पार्किंगचं बघतोय. चल बर. इथे एक रेस्टॉरंट आहे सिंधुदुर्ग. ॲक्च्युली लास्ट प्रिव्हियस ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आम्ही सिंधुदुर्गला मीरा रोडला जाणार होतो, पण दॅट टाईम की इथे फुल होतं. सो आता फायनली इथे ठाण्यामध्ये आम्हाला एक सिंधुदुर्ग भेटलं आहे. सो आय होप इथे खाली भेटेल आम्हाला सीट, आणि खालीच असेल आय थिंक. सो एवढं फुल वाटत नाही आहे. सो थोडंसं आता जाऊन आम्ही खाऊन घेऊ इथे, आणि मग खाल्ल्यानंतर मग निघू आम्ही घरी जायला, कारण की 11 वाजलेत. त्यामुळे भूक लागले आणि ऑफिसवरून लगेचच मी आले. जसं खाल्लंसुद्धा नाही आहे. तर थोडंसं खाऊन घेऊ, डिनर करू आणि मग लगेच आम्ही घरी जायला निघू. आणि माझा एक भाऊ आहे सियोग, तो नाही आला आमच्यासोबत, कारण की तो नंतर येणार आहे आणि आम्ही लोकच आलो आहे. सो आम्ही पण आता इथे थोडंसं खाऊ आणि निघू. आणि आम्ही हॉस्पिटलला कोणाला तरी बघायला गेलो होतो, आमचे जे रिलेटिव्ज आहेत त्यांना. फायनली इथे गाडीला आमच्या पार्किंग भेटलेली आहे. हां हां सिंधुदुर्ग मालवणी मेजवानी. वाव. आणि इकडे बघ बोट आहे वरती बघ. बोट मध्ये एक बसलाय. काय बोलतात त्याला? कोळी. कोळी. बोट मध्ये एक कोळी बसलाय. चला चला. सो इकडे आय थिंक सो सी फूड भेटेल. आय मीन ऑफकोर्स मालवणी म्हणजे सी फूडच आहे. चल तोपर्यंत आपण वरती जाऊ. टेबल्स ॲक्च्युली खूप छोटे छोटे आहेत इकडे, बट एनिवेज विल मॅनेज. ये एक घ्या तुम्हाला, तुम्ही बघा. एक मिनी थाली मिलती है क्या? काय खाणार? मच्छी काय? हां मम्मीचं व्हेज खाणार. चपाती भाजी भेटली. 12 नाही वाजले, 11 वाजले. 11. चपाती भाजी
तर हा आहे ठाण्याचा सिंधुदुर्ग मालवणी मेजवानीचा मेन्यू कार्ड म्हणजे मेन्यू बुक. आणि खूप काय काय आहे. फिश मध्ये तर भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. थाली आहे जर तुम्हाला सेपरेटली काही ग्रेव्ही वगैरे, भाकरी, चपाती, चिकन वडे जे पण काय पाहिजे ते तुम्ही ऑर्डर करू शकता. एग आहे. व्हेज मध्ये एवढे काही ऑप्शन्स नाही आहेत, बट नॉन व्हेज मध्ये फिश मध्ये स्पेशली खूप काय काय आहे. सुक्का चिकन, चिकन मसाला, चिकन लिव्हर सुक्का, बापरे, चिकन हंडी, चिकन हंडी, अंडा भुर्जी, बॉइल्ड एग मसाला. एग मसाला पण होता, तुझा उपवास नसता तर तू खाल्ला असतास. व्हेज थाली आली आहे मम्मीची आणि यांची चिकन थाली पण आली आहे. वाव, चिकन थाली खूप डिलिशियस वाटते यार. भाकरी आली आहे आमची आणि त्याचबरोबर व्हेज थाली पण खूपच टेम्पटिंग वाटते आणि खूप काय काय आहे. खूप काय काय सोल करी आहे, डाळ आहे, ही कसली तरी आमटी आहे, भाजी, मटरची आमटी आहे, पापड, घे जेव. तुला पनीर काढून फक्त मटरची भाजी दिली आहे आणि यांचं हे चिकन थाली आहे. आणि हे दोघं जण ही थाली शेअर करणार आहेत. तुझ्या थालीमध्ये काय काय आहे? सुका जवळा, हां, हे सुकं चिकन, हां, हे सुकं कालवण, हां, चिकन कालवण, चिकन रस्सा आहे, दोन रस्से कसले? हे तिखट, एक तिखट आहे, एक फिक्का. पण दोन्ही सेम दिसतात. कांदा, कांदा, लिंबू, लिंबू, चमची, भाकरी, भाकऱ्या, एक चम्मच, चवळीची आमटी आणि हे व्हेज कोल्हापुरी आहे. व्हेज कोल्हापुरीचं आहे. भाज्या आहेत त्यामध्ये आणि मटरचं आहे. चला, चिकन वडे आलेत तुझे. ॲक्च्युली मी, भाईंनी आणि वहिनींनी प्रॉन्स ग्रेव्ही मागवली आहे आणि मला आणि भाईला भाकरी आणि वहिनीसाठी चिकन वडे ऑर्डर केलेत. प्रॉन्स मसाला बस, थँक्यू. चलो, नाव लेट्स ईट आणि टेस्ट करून बघूया की कसं आहे. गाईज, मी थोडंसं चिकन वडा घेतलेला आहे टेस्ट करायला. तसं मला आवडतो, चिकनसोबत आवडतो पण, बट मी आता घेतलं थोडंसं टेस्ट करायला प्रॉन्स ग्रेव्हीसोबत. सो खाऊन बघूया कसं आहे. आणि इथे माझी भाकरी पण आलेली आहे. वाव, ह्याच्यामध्ये काढ ना, प्लेटमध्ये. भाकरी माझ्या प्लेटमध्ये काढ. भाकरी आली आहे. हे तर सेम सिंधुदुर्ग ना, जे मीरा रोडला आहे ते त्याचंच ब्रांच आहे, वेगळं आहे. आणि भाकरी पण एकदम सॉफ्ट आहे गाईज, एकदम सॉफ्ट आणि स्मूथ झालेली आहे. तर इथे आमची बिर्याणी पण आलेली आहे. दिस इज चिकन दम बिर्याणी आणि खूप टेस्टी वाटते. आणि मला लेग पीस पण दिलाय, जो की मी आता खाणार नाही आहे कारण की बस थँक्यू. टेम्पटिंग वाटते यार बिर्याणी, तर मला टेस्ट करून बघायचे की कशी आहे जी टेस्ट. आणि आम्हाला राईस खायचं होतं, सो आम्ही विचार करत होतो की काय ऑर्डर करूया, प्लेन राईस करूया का. पण मग फायनली आम्ही बिर्याणी ऑर्डर केली आणि यासोबत हा थोडासा रायता पण भेटलेला आहे. थंड आहे, थोडंसंच घेतो. गाईज, मी आता खाऊन बघते आणि खूप जास्त याने ग्रेव्ही दिली आहे मला. सो बघूया, खाऊन बघते मी. आणि मी ते चिकन ग्रेव्ही खाल्लं माझ्या भावाच्या प्लेटमधून. सो त्याची ग्रेव्ही, परत प्रॉन्स मसाल्याची ग्रेव्ही, दोघांमध्ये सेमच मसाला यूज केलाय.
सेम चिकन त्याच्यामध्ये टाकलं बिर्याणी. सेम चिकन सेम आहे. चिकन ग्रेव्ही मधला तोच टाकला. गाईज दिस इज सोलकरी माय फेवरेट. आणि मी जेव्हा पण फिश खायला येते, सी फूड रेस्टॉरंटमध्ये येते, तेव्हा आम्ही हे नक्कीच ऑर्डर करतो सोलकरी. खूप टेस्टी लागते. चला फायनली वी आर डन विथ द मील. आणि खूप टेस्टी होतं जेवण, आवडलं आम्हाला सगळ्यांनाच. आणि बस आता झालंय सगळं, आता मी निघतो इथून घरी जायला. चला गाईज आता आम्ही निघालो इकडून. अच्छा इकडे एसी हॉल पण आहे, इकडे नॉन एसी होता, इथे एसी हॉल पण आहे. चला बंद झालं रेस्टॉरंट, बंद झालं आय थिंक. सो आम्हीच लास्टला बसलेलो इथे. सो आता बंद झालं रेस्टॉरंट. आणि आता आम्ही चाललोय घरी. झोपला कुठे. चला आता सरळ जाऊया घरी. आपण इथे पण आपणच लास्टला होतो. खाली झालं. हा जास्त नव्हतीच. टेबल फुल होतं. अरे आज 10 तारीख आहे ना, त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे ना. 12ला ना, 10ला पण ना. हॅपी अॅनिव्हर्सरी. किती आठवण. ओय हॅपी अॅनिव्हर्सरी. मला सडनली आठवण आली. कर त्या दोघांना पण आठवण नाही. मला आता सडनली आठवण आली. माहिती नाही. तेच मी बघितलं. हा मग 10 तारीख निघाली. काय पोपट झालं सगळ्यांचं. नाही 9 निघाली, पोपट झाला. आता मंडेला नाही करणार. हा मी ऍडव्हान्स मध्ये केलंय आम्ही सगळ्यांनी आता. शेट मला सगळ्यांचा